प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तय कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 17 व वचन 5 मध्ये आम्ही असे वाचतो. तो बोलत आहे इतक्यात पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका. हा तोच शब्द होता जो परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यासमयी स्वर्ग उघडून दिला होता. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे. मनुष्य जेव्हापासून पापी झाला तेव्हापासून स्वर्गातून आलेले हे मौल्यवान असे वर्तमान होते. परमेश्वर हा मनुष्यापासून संतुष्ट होत नाही, कारण तो पापी आहे. परंतु परमेश्वर मनुष्याची इच्छा व त्याचे कार्य ह्याला ओळखत नाही. परमेश्वर येशू ख्रिस्ताविषयी ह्यासाठी संतुष्ट आहे, कारण तो मनुष्य जातीसाठी प्रायश्चित बली व पापबली ठरला व वधस्तंभावर अर्पण झाला व मेलेल्यामधून तिसरे दिवशी जिवंत झाला, यासाठी की मनुष्याला त्याच्याद्वारे तारण मिळावे. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणकर्ता म्हणून स्वीकारले आहे, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांच्याशी समेट केला आहे व त्यांच्या अपराधांचा दोष त्यांच्यावर लावला नाही. आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये समेट आणि स्वार्थेचे हे वचन आम्हाला सोपवून दिले आहे. ज्या परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताशी परमेश्वर पिता संतुष्ट आहे, त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे काय आपण तारण मिळवू इच्छित नाही काय?